नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का, जेव्हा सकाळ असो वा रात्र, तुमच्या मनात तुमच्या डोक्यात फक्त एकच चेहरा आणि एकच नाव कायम घर करून राहतं. झोपण्यापूर्वी त्यांची आठवण, सकाळी उठल्यावर पहिला विचार त्यांचाच आणि स्वप्नामध्ये तेच वारंवार येतात. हा प्रश्न साधा नाहीये, कारण तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक रोज ही गोष्ट अनुभवतात. आपण खूप प्रयत्न करतो, कामात स्वतःला गुंतवतो, जगाच्या गर्दीत हरवून जाण्याचा प्रयत्न करतो, पण लाख प्रयत्नानंतरही ती व्यक्ती आपल्या विचारधारणेतून, आपल्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून बाजूला होत नाही. आपण त्यांना विसरण्याचा जितका जास्त प्रयत्न करतो, तितकी त्यांची आठवण अधिक खोलवर रुजते. पण हे असं का होतं? हा अनुभव केवळ एक भावनिक ओढ नाही, हा केवळ तुमचा कमकुवतपणा नाही, किंवा ही फक्त एक अपूर्ण इच्छा नाही. सामान्य तर्क या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. ही गोष्ट केवळ प्रेम किंवा आकर्षण या साध्या शब्दांमध्ये बांधता येणार नाही. कधी कधी ती व्यक्ती तुमच्यापासून मैल दूर असते, तुमच्याशी बोलणंही होत नाही, तरीही तिची अनुपस्थिती तुम्हाला तिच्या उपस्थितीसारखीच जाणवते. ही आठवण तुम्हाला शांतीही देते आणि त्याच वेळी एक गोड बेचैनीही. हे तुमच्या हृदयातील एका गूढ सत्याचं लक्षण आहे. हा एक असा अनुभव आहे जो आत्म्याच्या स्तरावर असतो, जिथे आपलं मन आणि हृदय एका अलक्षित अदृश्य बंधनाने जोडलं जातं. या अदृश्य बंधनात 4 अत्यंत खोल कारणं दडलेली आहेत. 4 अशी कारणं जी उलगडली तर तुम्हाला कळेल की ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ कोणी एक व्यक्ती नाही, तर तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग का आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर खूप खोलवर जाऊन बोलणार आहोत. आपण त्या 4 महत्त्वाच्या कारणांचा शोध घेणार आहोत, ज्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्या हृदयाचा आणि मनाचा एक अविभाज्य भाग बनून राहते आणि तुम्ही तिला कधीही विसरू शकत नाही. ही 4 कारणं तुमची जीवनाकडे पाहण्याची आणि नात्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलतील. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण थेट पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे वळूया, ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्या मनात कायमची घर करून बसली आहे. हे आहे आत्मिक बंधन. विचार करा, काही नाती केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या जगापुरती मर्यादित नसतात. हे कारण कोणत्याही रोजच्या भेटीगाठीवर, फोनवरच्या संवादावर किंवा दिवसाच्या हिशोबावर अवलंबून नसतं. हे एक असं अदृश्य बंधन आहे, एक अशी दोरी जी नाजूक असली तरी तिचा अर्थ खूप खोल आहे. हा अदृश्य धागा, हा दोर थेट तुमच्या हृदयाच्या सर्वात खोल गाभाऱ्यातून निघतो आणि समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याशी जाऊन जोडला जातो. ही गोष्ट थोडी गूढ वाटेल, पण ही सत्यता आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते जी आपल्या समोर दररोज नसते, आपल्याशी तासभर बोलत नाही, पण तरीही तिचं अस्तित्व आपल्याला प्रत्येक जाणीवेत, प्रत्येक विचारात जाणवतं. ती तुमच्याजवळ नसते, तरीही ती दूर असल्यासारखी कधीच वाटत नाही. तुम्ही तिला का पाहताही, न बोलताही मनातल्या मनात अनुभवू शकता. तिचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी हृदयात एक हलचल होते. त्याची किंवा तिची आठवण तुम्हाला एकाच वेळी विलक्षण शांतता आणि एक गोड बेचैनीही देते. मित्रांनो, हा केवळ एक भावनिक किंवा शारीरिक ओढ नाही, हा एक आत्मिक बंधन आहे, जो शब्दाच्या पलीकडचा आहे. याला तर्काने किंवा बुद्धीने नाही, तर फक्त हृदयाच्या अत्यंत संवेदनशील भागाने समजू शकतो. जर तुम्हाला हा अनुभव येत असेल तर समजून घ्या की ही व्यक्ती तुमच्या जीवनातील कोणतीही सामान्य व्यक्ती नाही, तर तुमच्या कथेचा तो भाग आहे, जो अत्यंत खरा आणि महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच तिचे विचार तुमच्या मनात वारंवार परत येतात, न बोलवता, न थकता, प्रत्येक वेळी अधिक खोलवर रुजलेले. हे विचार तुम्ही थांबवू शकत नाही, कारण हा तुमच्या हृदयाचा एक नैसर्गिक प्रवास आहे. पण हेच एकमेव कारण नाही. या व्यतिरिक्त आणखी 3 खोलवरची कारणं आहेत, जी या संपूर्ण परिस्थितीला अधिक गूढ बनवतात. चला तर मग आता वळूया दुसऱ्या महत्त्वपूर्ण कारणाकडे, जो तुमच्या मनातल्या त्या व्यक्तीच्या आठवणीचं मूळ आहे. हे आहे खास क्षणाचं चिरंजीव प्रभाव. आयुष्यात काही क्षण असे येतात जे दिसायला खूप छोटे आणि सामान्य वाटतात, अगदी साधे, पण त्यांचा परिणाम आपल्या संपूर्ण हृदयाला भिजवून टाकतो. तुम्ही त्या खास व्यक्तीसोबत असा एखादा क्षण नक्कीच अनुभवला असेल, ज्याने तुम्हाला आतून स्पर्श केला असेल. ती एक छोटीशी स्माईल असेल, त्याच्या चेहऱ्यावरचा एक निष्पाप भाव असेल, एखादी साधी पण खूप प्रेमळ गोष्ट असेल, किंवा मग तो असा एक क्षण असेल जेव्हा त्या व्यक्तीने तुमच्याकडे पाहिलं आणि तुम्हाला अचानक जाणवलं की बस हीच ती व्यक्ती आहे जी मला खऱ्या अर्थाने समजून घेते. मित्रांनो, असे क्षण केवळ आठवण बनून राहत नाही, तर ते तुमच्या भावभावना
भावनांचा एक अविभाज्य भाग बनतात. ते तुमच्या भावनिक गाभ्याशी कायमचे जोडले जातात. जेव्हा जेव्हा तो क्षण तुम्हाला आठवतो तेव्हा तुमच्या हृदयात एक हलचल सुरू होते, कधी शांततेच्या स्वरूपात तर कधी एका गोड वेदनेसारखी. तुम्हाला पुन्हा त्याच भावनांमध्ये त्याच क्षणामध्ये परतायचं असतं. तुम्हाला पुन्हा ते स्मित हास्य बघायचं असतं ज्याने तुमच्या जगाला एका क्षणात बदलून टाकलं होतं. आणि याच कारणामुळे ती व्यक्ती तुमच्या विचारात वारंवार परत येते, कारण तुम्ही त्या व्यक्तीसोबत केवळ वेळ घालवला नव्हता, तर तुम्ही त्या क्षणात स्वतःला जगला होता. त्याच्याशिवाय आयुष्याचा तो भाग तुम्हाला कायम अपूर्ण वाटतो. त्या एका क्षणामध्ये तुम्ही एका खूप खोल नात्याची झलक पाहिली होती. आणि जेव्हा एखादा क्षण इतकं काही बोलून जातो तेव्हा तो क्षण नाही, तर ते नातं वारंवार तुमच्या हृदयात दस्तक देत राहतं. हे क्षण तुमच्या आयुष्याचा भावनिक आधार बनतात. आणि आता तिसऱ्या महत्त्वपूर्ण कारणाकडे वळूया, जो तुमच्या मनातल्या बेचैनीचा मुख्य स्रोत आहे. हे आहे अधुरी इच्छा आणि अपूर्ण स्वप्ने. हे तिसरं कारण म्हणजे एका न बोललेल्या शांत कहाणीसारखं आहे. कधी कधी आपल्या मनात त्या खास व्यक्तीबद्दल काही न बोललेल्या आशा, काही अपूर्ण स्वप्न आणि काही व्यक्त न केलेल्या इच्छा वाढू लागतात. तुम्हालाही कधीतरी वाटलं असेल की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही. एखादी गोष्ट जी मनात राहून गेली, एक भेट जी कधी झालीच नाही, किंवा एक नातं जे नुकतं तयार होत होतं पण वेळेने साथ दिली नाही आणि ते तुटलं. आणि हेच अपूर्णत्व तुमच्या आत एक तीव्र बेचैनी बनवून घर करून राहतं. जेव्हा आपण कोणाशी जोडले जातो तेव्हा त्याच्यासोबत अपेक्षा सुद्धा जोडल्या जातात. आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपल्याला समजून घेईल, आपल्या हृदयाची हाक ऐकेल, पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, भंग पावतात, तेव्हा हृदय प्रश्न विचारू लागतं, जर मला थोडा जास्त वेळ मिळाला असता तर काय झालं असतं? जी गोष्ट मनात दडलेली राहिली ती मी बोलू शकलो असतो तर? आणि मग हेच प्रश्न रोज प्रत्येक क्षणाला त्या व्यक्तीच्या आठवणींना अधिक खोल बनवतात. ती व्यक्ती केवळ एक आठवण राहत नाही, ती एक अधुरी कहाणी बनते, जी तुमच्या विचारात वारंवार परत येते, कधी शांतता घेऊन तर कधी एक खोल वेदना घेऊन. कदाचित हेच कारण आहे की जे अपूर्ण राहून जातं तेच आपल्या हृदयाच्या सर्वात जास्त जवळ असतं, आणि म्हणून तुम्ही त्याला विसरू शकत नाही. ती गोष्ट कायम तुमच्या मनात खटकत राहते. आणि आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे वळूया. हे कारण तुम्हाला तुमच्या नात्याच्या खऱ्या खोलीची जाणीव करून देईल. हे आहे गहरा आणि आत्मिक आणि भावनिक जुडाव. हा केवळ विचार किंवा आठवणीचा खेळ नाही, हे आहे एक अत्यंत खोल आणि आत्मिक जुडाव, जो शब्दांशिवाय, स्पर्शाशिवाय हृदयापासून हृदयापर्यंत एक सरळ मार्ग बनवतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला खऱ्या मनाने इच्छिता तेव्हा तुमचं मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार सर्व काही त्याच व्यक्तीभोवती फिरू लागतात. तुमचा दिवस त्याच्या विचारांनी सुरू होतो आणि रात्र त्याच्या आठवणीसोबत संपते. मग ती व्यक्ती केवळ कुणीतरी नसते, ती तुमच्या आत्म्याचा एक भाग बनते, तुमच्या रूह का हिस्सा. भले ती तुमच्याजवळ नसेल, तुमच्या डोळ्यासमोर नसेल, तरीही तुम्ही तिला अगदी स्पष्टपणे अनुभवता. प्रत्येक हृदयाच्या ठोक्यात, प्रत्येक श्वासात. मित्रांनो, हा संबंध शारीरिक उपस्थितीवर अजिबात अवलंबून नाही. हा तर ऊर्जेचा एक संबंध आहे जो दोन आत्म्यांना जोडतो, भलेही ते एकमेकांपासून मैलो दूर असले तरी. जर तुम्ही हे अनुभवत असाल की एखादी खास व्यक्ती तुमच्या मनात आणि हृदयात बसलेली आहे, तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. ज्याच्याशी आपण इतके खोलवर जोडलेले असतो तेही आपल्याला आपल्या हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात नक्कीच अनुभवत असतात. फक्त ते व्यक्त करू शकत नाही, किंवा कदाचित त्यांनाही या नात्याच्या गहनतेची जाणीव नसते. होय, ही भावना कधी कधी गहन वेदनाही देते, कारण ती व्यक्ती आपल्याजवळ नसते, पण तरीही तिची गैरहजेरी तिच्या उपस्थितीपेक्षा कमी वाटत नाही. हे कारण सांगते की तुमचं प्रेम खरं आहे, खूप खोल आहे आणि पूर्णपणे वास्तविक आहे. आणि याच खऱ्या भावना तुमच्या दोघांमधील त्या बंधनाची सत्यता सिद्ध करतात, जो या जगाच्या सीमांच्याही खूप पलीकडचा आहे. निष्कर्ष आणि समारोप. तर मित्रांनो, आता तुम्ही या चारही महत्त्वाच्या कारणांना समजू शकला आहात. आत्मिक बंधन, खास क्षणाचा चिरंजीव प्रभाव, अधुरी इच्छा आणि गहन आत्मिक जुडाव. ही चारही कारणं मिळून हे सिद्ध करतात की ती व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक आठवण नाही, तर तुमच्या जीवनाचा एक मूलभूत आधार आहे. कदाचित आता तुम्हाला तुमच्या हृदयातील त्या खोलीची जाणीव झाली असेल, जिथे ती खास व्यक्ती शांतपणे बसलेली आहे.
तुमच्या प्रत्येक ठोक्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक शांततेत कधीकधी आपल्या आयुष्यात अशी काही नाती येतात ज्यांना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण आपलं हृदय मात्र चांगलंच जाणतं की ती व्यक्ती आपल्यासाठी इतकी खास आहे. हे गहन विचार तुमच्या जीवनात एक अनोखी शांतता आणि एक गहन अर्थ घेऊन येतात. या गहन सत्याला स्वीकारणं हेच तुम्हाला या बेचैनीतून बाहेर काढू शकतं, कारण ज्याला तुम्ही विसरू शकत नाही तो तुमच्या जीवनाचा एक अमूल्य आणि महत्त्वाचा भाग आहे. आणि याच सत्यासोबत जगायला शिकणे हे जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे. जर या चर्चासत्राने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.